कसं काय डोंबिवली? मला वाटतं कार्यक्रम जो आहे तो अनेक वर्ष इथे सुरू आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये हा कार्यक्रम मोठा झाला। हजारो तरुण जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असतात। आज तिसरा दिवस आहे पण तरीही इथे एकदम जॅम पॅक्ड हा ग्राउंड इथे झालेला आहे। आपल्या सगळ्यांना वाटत असेल पाहुणे न होत आले, आज काय आम्हाला दांड्या खेळून देत नाही, बरोबर ना? हाच प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात। आरती पण किती तास, 1 तास केली, आरती तर करायलाच पाहिजे, कारण की आपण सगळे हिंदू आहोत आणि हिंदू धर्म पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला हे सण जे आहेत हे साजरे करायला पाहिजे त्याच थाटामाटात। आणि ते सण आपण साजरे करतो आणि हे सण अजून चांगल्या प्रकारे साजरे करता आले पाहिजे, आपल्या उत्साहामध्ये भर पडला पाहिजे, याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सगळ्या हिंदू सणांवरच्या बंदी ज्या आहेत त्या त्यांनी हटवल्या आणि सगळे सण, दहीहंडी असेल, नवरात्र, गणेशोत्सव, हे सर्वच्या सर्व सण आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरे करायला लागलो। आणि आज तिसऱ्या दिवशी मला इथे यायला मिळालं, पहिल्या दुसऱ्या दिवशी येता नाही आलं, म्हणून आज तिसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आलो आणि त्याचबरोबर आपल्याला एक सरप्राईज देखील घेऊन आलो, कारण की काहीतरी आपल्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर काहीतरी दिलं पण पाहिजे। तर आपल्या सगळ्यांना आज जो आम्ही तुमचा वेळ घेतलेला आहे 8:45 पर्यंत, त्याचं कम्पेन्सेशन जे आहे हे 2 तास वाढून आज 12 वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रम साजरा करणार आहोत। का आता खुश? तर आपल्या सगळ्यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 12 वाजेपर्यंत जे आहे या नवरात्र उत्सवाला, दांड्याला परमिशन दिलेलं आहे, म्हणजे 10ची लिमिट आज नाही, आज 12 वाजेपर्यंत आपण मनसोक्त जो आहे तिथे खेळू शकता। तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो। आज चव्हाण साहेब इकडे उभे आहेत। चव्हाण साहेब या डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष काम करतायत, त्यांच्या नेतृत्वाखाली या डोंबिवलीचा विकास असेल, डोंबिवलीमध्ये विविध कामं असतील, गेले अनेक वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असं डोंबिवलीमध्ये जे रस्ते होत आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, विविध विकास कामं असतील, डोंबिवली मानकोलीचा ब्रिज असेल, आता मी ठाण्यावरून आलो तर मला फक्त 25 मिनिटं जे आहेत ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागले। अशी अनेक कामं जी आहेत ती आपण या डोंबिवलीमध्ये केलेली आहे आणि त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, त्यांचा देखील वाटा जो आहे हा मोठा आहे। तर मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी या महायुतीच्या मागे, कारण की महायुती जी आहे ही महायुती आपले सगळे सण जे आहे हे चांगले साजरे झाले पाहिजे, याच्यासाठी कुठलंही लिमिटेशन न ठेवता आपले हिंदू सण चांगले साजरे झाले पाहिजे, याच्यासाठी निर्णय घेत असतात। आज देखील तसाच निर्णय घेतला आणि आपल्याला देखील मला सांगायचंय की आपण देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्या माणसांच्या मागे जे आहे हे आपल्या सगळ्यांना उभं राहायचंय, एवढाच आपल्याला सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।